सर्वांना माझा नमस्कार। आपण स्क्रीनवरती जो विद्यार्थी बघत आहोत या विद्यार्थ्याचं नाव आहे समर्थ दिनेश खंडागळे। समर्थ खंडागळे हा विद्यार्थी सध्या सेवा साधना गुरुकुलमध्ये इयत्ता 7वी मध्ये शिक्षण घेत आहे। समर्थ जेव्हा गुरुकुलमध्ये आला तेव्हा तो इयत्ता 2री मध्ये होता। इयत्ता 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी म्हणजे मागील 5 वर्षापासून समर्थ सेवा साधना गुरुकुलमध्ये शिक्षण घेत आहे। या 5 वर्षामध्ये समर्थमध्ये काय परिवर्तन झालं, काय बदल झाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समर्थकडूनच जाणून घेऊयात। मी पहिला प्रश्न समर्थला असा विचारतो की समर्थ जेव्हा तू गुरुकुलमध्ये आला होता तेव्हा मराठी, इंग्रजी आणि गणित या 3 विषयाच्या बाबतीत तुझी कंडिशन काय होती? मी जेव्हा गुरुकुलमध्ये आलतो तेव्हा माझी सर्वप्रथम तर गणिताची असं होतं की मला 1, 2, 20 पर्यंत होते, त्याच्यानंतर काहीच येत नव्हतं। 1, 2 म्हणजे असं काही माहीतच नव्हतं, घन काय असते, वर्ग काय असते। व इंग्रजीमध्ये तर असं होतं की ABCD शिवाय काही येतच नव्हतं। आणि मराठीचं क काकी पण येत नव्हती, मराठीचं काहीच नाही। मग गुरुकुलमध्ये जेव्हा मी आलो त्यावेळेस अण्णा नाना सर्वांनी मला फाउंडेशन या ग्रुपमध्ये बसवलं। फाउंडेशन काय असतं बरं? फाउंडेशन एक अशी संकल्पना आहे की ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्याचा बेस पक्का नाही त्या विद्यार्थ्याचा बेस पक्का करण्यात येतो व ज्या बेस पक्का झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वर्गात पाठवण्यात बरं, येतो। तू किती वर्ष फाउंडेशन मध्ये होता? मी 2 वर्ष फाउंडेशन मध्ये होतो व फाउंडेशन मध्ये माझा बेस जेव्हा पक्का झाला तेव्हा मला वर्गात पाठवण्यात आलं। वर्गात 4थीत गेलतो, म्हणजे 2 वर्ष मी फाउंडेशन मध्ये होतो। बरं, आता सध्या तू 7वी मध्ये आहे, तर आता इंग्लिश वाचता येते का? हो। बरं, वाचून दाखव बरं। In the yards lay snow and reels ran down the village. A large puddle had run down from a manure pile into a line between two farms, and at the puddle at this puddle at this puddle 2 girls on older than the other had met both. ओके ओके, वाह। बघा, तर समर्थ आता इंग्रजी वाचत आहे, गणित समर्थचं खूप चांगलं झालेलं आहे, म्हणजे तो आता सध्या इयत्ता 7वी स्कॉलरशिपची तयारी करत आहे। मराठी तर तो खूप चांगल्या प्रकारे वाचतो। तर विद्यार्थी कंटिन्यूअस गुरुकुलमध्ये जर राहिला तर कसा बदलू शकतो याचं हे उदाहरण आपण बघत आहोत समर्थ खंडागळे। समर्थ, तुझं पुढचं टार्गेट काय बरं? माझं पुढचं टार्गेट असं आहे की पुढच्या वर्षी जी 8वीतली NMMS परीक्षा आहे, माझा तो गोल आहे की मला त्या परीक्षेमध्ये मेरिट लिस्ट मध्ये माझं नाव पाहायचं आहे। वा, म्हणजे तुला पुढच्या वर्षी NMMS या परीक्षेमध्ये पात्र व्हायचंय, मेरिट लिस्ट मध्ये यायचंय, यासाठी तू सध्या तयारी करत आहेस। वा, बघा, तर या ठिकाणी समर्थ मध्ये कसे बदल झालेले आहेत। पहिल्या दिवशी जेव्हा तो गुरुकुलमध्ये आला तेव्हा तो खूप रडायचा, नाही का? एक पहिलं वर्ष तर खूप रडायचा, म्हणजे मला घरी जायचंय, करमत नाही असं म्हणायचं। पण हळूहळू त्याला गुरुकुलमध्ये राहायची सवय लागली। आज तो 7वी स्कॉलरशिपची तयारी करत आहे, पुढच्या वर्षी 8वी NMMS ची तयारी करून तो मेरिट लिस्ट मध्ये येणार आहे। तर अशा प्रकारे सेवा साधना गुरुकुलमध्ये विद्यार्थी बदलतात, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे। या ठिकाणी समर्थला मी खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।